आहे त्या गोष्टीवरती प्रभूचं आतोनात प्रेम आहे. आणि म्हणून त्या पेत्राला त्याने प्रश्न केला, पेत्रा, लोक मला काय म्हणून समजत आहे? त्या पेत्रानं त्याला सांगितलं की कोणी तुम्हाला संदेष्ट म्हणतं, कोणी तुम्हाला वेगवेगळ्या संदेष्टांपैकी म्हणतं. मग तो म्हटलं, तू मला काय म्हणून समजत आहे? तो म्हटलं, तुम्ही ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहेत. आणि ज्यावेळेस ही गोष्ट या पेत्रानं आपल्या मुखातनं कबूल केली, त्यास बायबल सांगतं की येशू त्याला म्हटला, या खडकावरती मी आपली मंडळी रचीन. आमेन. म्हणजे येशू ख्रिस्ताचं सगळ्यात जास्त प्रेम जर कशावरती असेल तर चर्चवरती, मंडळीवरती. कारण मंडळी ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यामधनं देव आपलं कार्य पूर्ण करून घेत असतो. आणि आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, लोक मरणाच्या अगोदर त्यांचं एक मोठं विजन असतं, एक मोठं स्वप्न असतं. कोणी म्हणतं मी चांगलं घर बांधून मरून जाईल, माझ्या लेकरांचं कल्याण करील, माझ्या परिवाराची सर्व प्रकारची स्थिती मी सावरेल, अशा प्रकारच्या योजना त्यांच्याकडे आहेत. परंतु शास्त्रामधनं आज आम्ही एक व्यक्ती पाहणार आहोत. त्या व्यक्तीनं मरणाच्या अगोदर, मरणापूर्वी जी तयारी केली ना, ती तयारी तुम्हाला आणि मला ख्रिस्ती म्हणून केलं पाहिजे. जगाच्या लोकांमध्ये आणि आमच्यामध्ये या दोघांच्या विचारांमध्ये मतभिन्नता असली पाहिजे. जग चालतं तसं आम्हाला नाही चालता येत. ते लोक जसे विचार करतात त्या पद्धतीचा विचार आम्हाला नाही करतायत. मग आम्ही नेमकं काय केलं पाहिजे? एक मंडळी, एक चर्च म्हणून प्रभूला आमच्याकडनं काय अपेक्षा आहे? खरं ख्रिस्ती जीवन, खरं चर्च. बायबल सांगतं अधोलोकाच्या द्वाराचं चर्च पुढं काही चालू शकत नाही. या जगामध्ये जर सगळ्यात स्ट्रॉंग गोष्ट कोणती असेल जी सैतानाच्या राज्याला सुरुंग लावण्याचं काम करत असेल तर ते फक्त चर्च. 120 लोक माडीवरती एकत्र जमले, त्यांच्यावरती पवित्र आत्मा आला आणि तिथून जे चर्चला सुरुवात झाली ती माडीवरची मंडळी आणि त्या मंडळीने केलेलं कार्य आज जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचलेलं आहे. आणि तुम्ही जवळजवळ 95 वर्ष आज तुम्ही त्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना, एवढे वर्ष प्रभूने या मंडळीला सांभाळलं. अनेक पिढ्या त्याच्यामधनं येऊन गेलेल्या असतील, पुष्कळ लोक या मंडळीचा भाग बनलेले असतील. परंतु नेमकं चर्चकडनं देवाची अपेक्षा काय आहे? शास्त्राशिवाय दुसरीकडे मला हे माझ्या मनची कल्पना किंवा माझ्या डोक्यात आलेल्या योजना ह्या चर्चमध्ये चालत नाही. चर्च शास्त्रावरती चाललं जातं. मग जे चर्च बांधायचं आहे, पहिलं चर्च जे बांधलं गेलं, परमेश्वर म्हटलं की आता मी कुठवर तुमच्या बरोबर तंबूत राहू. मला पण वाटतं तुमच्यामध्ये कायमस्वरूपी वस्ती करावी. एक गोष्ट ध्यानात घ्या, तंबू तुम्ही आणि मी आहे, आमच्यामध्ये तो राहतो. पण ज्या चर्च बांधलं जातं ना, या चर्चमध्ये देवाला राहावं असं वाटतं. पण आज प्रश्न तोच आहे, चर्चमध्ये देव राहतो का? मग चर्चमध्ये देव का नाही? चर्चमध्ये जर भांडण आहे, चर्चमध्ये वादविवाद आहे, चर्चमध्ये द्वेष आहे, चर्चमध्ये राग आहे, चर्चमध्ये पार्टीज आहेत, मग त्या चर्चमध्ये देव राहतो का? म्हणून चर्चची संकल्पना लक्षात घेणं फार गरजेचं आहे. काय प्रभूला अपेक्षित आहे? जर पहिलं चर्च बांधण्यासाठी देवानं ज्या व्यक्तीला प्रेरित केलं आणि त्या व्यक्तीनं कसं चर्च बांधलं ते आम्ही पाहणार आहोत. पहिले इतिहास त्याचा 22वा अध्याय आणि त्याची 2 पासून 9 पर्यंतची वचनं. पहिले इतिहास त्याचा 22वा अध्याय आणि त्याची 2 पासून 9 पर्यंतची वचनं आपण वाचूया. मंदिराच्या उभारणीची पूर्वतयारी. मंदिराच्या उभारणीची पूर्वतयारी. इस्रायल देशात
इस्रायल देशात जे परदेशीय राहत होते त्यास एकत्र करण्याची दाविदाने आज्ञा केली आणि देवाचे मंदिर बांधण्यासाठी चिरे घडून तयार करण्यास पाथरवट लागले. आणि दाविदानं दाराच्या कवाडांसाठी खिळे आणि सांध्यांसाठी पुष्कळ लोखंड अपरिमित पितळ व असंख्य गंधसरू ही जमा केली. सिदोन व सोर इथल्या लोकांनी गंधसरूची पुष्कळ लाकडे दाविदास आणून दिली. दावीद म्हणाला माझा पुत्र शल्मोन तरुण व सुकुमार आहे आणि जे मंदिर परमेश्वरा प्रित्यर्थ बांधावयाचे आहे ते अत्यंत भव्य आहे. सर्व देशात विख्यात व शोभिवंत झाले पाहिजे म्हणून मला त्यासाठी तयारी केली पाहिजे. या प्रकारे दाविदानं आपल्या मरणापूर्वी पुष्कळ तयारी केली. मरणापूर्वी जर काय केलं पाहिजे तर चर्च साठी काहीतरी केलं पाहिजे. ठीक आहे, तुम्ही घर बांधता, पृथ्वीवरचं तुमचं घर तुम्ही बांधता, राहतो दुसरा. तुम्ही बांधलं, तुमचा मुलगा तुम्हाला घराच्या बाहेर काढतो, परंतु देवाच्या मंदिरासाठी केलेलं कार्य, देवाच्या मंदिरासाठी जे तुम्ही काही करता, जी तुम्ही सेवा करता, याची नोंद मात्र स्वर्गामध्ये ठेवली जाते आणि तिथं तुमचं घर बांधलं जातं. आणि आता दावीद मरणाच्या अगोदर या चर्चची सगळी तयारी करत आहे. तो नाही बांधणार चर्च, बांधणार तर त्याचा मुलगा. मग तुम्ही म्हणाला आम्ही तर मंडळी बांधून 95 वर्ष झालेली आहेत, आता तुम्हाला आम्हाला ही गोष्ट कशाला सांगत आहात? लक्षात घ्या, चर्च म्हणजे इमारत नाही. बायबल सांगतं मंडळी माडीवरच्या खोलीमध्ये एकत्र जमली, तिथं ती मंडळी स्थापन झाली. लोक एकत्र येतात ना, या लोकांच्या एकत्र येण्याला चर्च म्हटलं जातं. मग तयारी कशी? आता आम्हाला पण आमचं चर्च 95 वर्षाचं झाल्यावर काहीतरी विशेष प्रकारची तयारी करावी लागणार आहे. वाचूया पहिलं दुसऱ्या वचनामध्ये काय लिहिलं, काय केलं त्यानं. पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे. इस्रायल देशात जे परदेशीय राहत होते त्यास एकत्र करण्याची पहिलीच गोष्ट, चर्च बांधकाम सुरुवात करताना आता तुम्हाला तुमची मंडळी बांधायची. बिल्डिंग बांधली, 95 वर्ष झाले तिला, परंतु आता तुम्हाला काय करायचं माहिती का? जी बिल्डिंग मध्ये असणारी मंडळी, जर समजा लोकच बिल्डिंग मध्ये आले नाही तर त्याला कोण चर्च म्हणणार? ती इमारत म्हणणार आहे. आम्ही म्हणतो चर्चची वास्तू. मग चर्च कोण आहे? चर्चची वास्तू म्हणजे इमारत. मग चर्च कोण? तुम्ही आणि मी, प्रत्येक जण चर्च आहोत. मी चर्च आहे, चर्चचा मी एक भाग आहे. समजा नुसती मंडळीच असली, पाळक नसला तोही चर्च होणार नाही. नुसता पाळकाचा असला, मंडळी नसली तरी त्या ठिकाणी चर्च होणार नाही. म्हणजे चर्चला आवश्यकता, पहिला मुद्दा काय असेल तर युनिटी, ऐक्य. जर मंडळीमध्ये ऐक्यच नसेल, बायबल सांगतं प्रेषितांच्या काळामधल्या मंडळीचं वैशिष्ट्य काय, जी ख्रिस्तानं स्थापन केलेली मंडळी, तिथं असं लिहिलं, ते घरोघरी एकत्र जमत भाकर मोडण्यामध्ये, प्रार्थना करण्यामध्ये तत्पर होते आणि त्यांच्यामध्ये युनिटी होती. चर्चमध्ये युनिटी. दाविदानं काय केलं? सगळे परदेशी लोक एक केले. अंतिम दिवसामध्ये आम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय करायचं असेल तर मंडळीमध्ये ऐक्य प्रस्थापित केलं पाहिजे. पण प्रश्न उरतो, मंडळीमध्ये ऐक्य आहे का? मंडळ्यांमध्ये जर पार्ट्या असेल, मंडळ्यांमध्ये जर मतभिन्नता असेल, लोकांची मन जर एक नसतील तर त्याच्यामध्ये प्रभू कधीच राहणार नाही. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, पहिल्यांदा आम्हाला लोकांची मन एक करता आलं पाहिजे. एकत्र जोडा मन. तुटलेली मन असतील, एकमेकाच्या विरोधामध्ये जर काहीतरी तुमच्या डोक्यामध्ये असेल तर ते काढणं गरजेचं आहे, कारण प्रभूनं ते आम्हाला शिकवलेलं आहे. दाविदानं भव्य चर्च बांधण्यासाठी, नावलौकिक त्याचा मोठा होण्यासाठी काय केलं पाहिजे? त्याने सगळ्या परदेशी लोकांना एकत्र केलेलं आहे. देवाचे प्रिय लोक, सेंट अँड्रू चर्च असे लोक मंदिरामध्ये असले पाहिजे की त्यानं चर्च मधल्या लोकांच्या ऐक्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. 2 किंवा 3 माझ्या नावानं एकत्र जमतील तर मी त्यांच्यामध्ये आहे.
तर ख्रिस्त आमच्यामध्ये, तर आमच्यामध्ये ऐक्य आहे. म्हणून प्रेषितांच्या कृत्यामध्ये मी पाहतो त्या सगळ्यांचं सामायिक होतं, एका दिलाचे आणि एका चित्ताचे. त्यांच्या डोक्यात दुसरं काही नव्हतं, पॉलिटिक्स नव्हतं, याची पार्टी त्याची पार्टी, या गोष्टी त्यांच्यामध्ये नव्हता. त्यांच्यामधला सुंदर आणि सुरेख स्वभाव कोणता होता, तर ते सगळे प्रभूच्या नावाने एकत्र जमत होते. ते युनिटी आमच्यामध्ये असली पाहिजे. दाविदानं पहिलं काम काय केलं असेल, तर त्या ठिकाणामध्ये लोकांना एकवटण्याचं काम, परदेशी लोकांना एकवट करण्याचं काम केलं. कारण त्याला माहितीये सुरुवात करण्याच्या अगोदर, चर्च बांधण्याच्या अगोदर, चर्चसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी कोणत्या असेल तर युनिटी. आज मंदिर आहे पण मंदिरात युनिटी नाही. बऱ्याच ठिकाणात तुम्हाला पाहायला मिळेल. आहेत लोक एकत्र, परंतु त्यांच्यामध्ये वादविवाद आहे, त्यांच्यामध्ये भांडण आहेत. परंतु असं चर्च प्रभूला आवश्यक आहे, त्या ठिकाणचे लोक एका स्वभावाचे आहेत. त्यांच्यामध्ये संयम आहे, त्यांच्यामध्ये कंट्रोल आहे, त्यांच्यामध्ये एकमेकाविषयी प्रेम आहे, ते एकमेकासाठी मरायला तयार आहे. जसं आम्ही पाहतो की पेत्र बंदीशाळेमध्ये असताना मंडळी गपचूप बसली नाही. त्या मंडळीची युनिटी काय होती? एक पेत्र बंदीशाळेमध्ये मग लोक मंडळी एकत्र जमून त्या ठिकाणामध्ये प्रार्थना करत होती आणि त्या मंडळीनं त्यांच्या ऐक्यानं पेत्राची साखळदंड मोडून काढले, हे शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे. मग जर मंडळी एक असेल ना, तर त्या मंडळीमधले लोक व्यसनाच्या बंधनात कधी अडकणार नाही, डिप्रेशन मध्ये ते तरुण जाणार नाही. त्या मंडळीमधले लोक संकटामध्ये कधीच असू शकत नाही. मंडळी जर ऐक्यानं प्रार्थना करत असेल तर, आणि मंडळीमध्ये जर ऐक्य नसेल, मग तुमची वास्तू किती भव्य असू द्या, पण त्याच्यातला देव जो भव्य आहे तो मात्र त्याच्यामध्ये असणार नाही. म्हणून आम्ही पाहतो शलोमोनाने एवढं हे जे मंदिर बांधलं होतं, या शलोमोनानं बांधलेल्या मंदिराकडे प्रभू येशू ख्रिस्त पाहून म्हणतो, याने तर एवढी सुंदर तयारी केली होती, मंदिर भव्य बांधण्याचं त्यांनी आणि निश्चय केला होता. पण याच मंदिराला पाहून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तुझी चिऱ्यावर चिरा सुद्धा राहणार नाही का? कारण वास्तू होती पण वास्तूमध्ये ऐक्य मात्र नव्हतं. वास्तू होती पण वास्तूमध्ये देवाचा वास नव्हता. मंदिरामध्ये देव असणं गरजेचं आहे, मंदिरामध्ये देवाचं सानिध्य असणं गरजेचं आहे, पवित्र आत्म्याचं कार्य मंडळीमध्ये घडणं गरजेचं आहे. म्हणून त्यानं पहिलं काम काय केलं, तर त्याने मी पाहतो सगळ्या लोकांना एक केलं. एक व्हा, काही मतभेद असतील तर विसरून जा, कारण आम्हाला सगळ्यांना स्वर्गामध्ये जायचं आहे. हे पृथ्वी तलावरचं जे मंदिर आहे ना, हे प्रतिकात्मक आहे. इथं जर आम्ही देवाच्या सानिध्यात एकत्र राहू शकत नाही, मग तिथं कसं राहणार? स्वर्गामध्ये तर आम्हाला जायचं आहे. मग स्वर्गात जाण्यासाठी इथंच आम्हाला समेट करावा लागणार. कधी कधी प्रश्न पडतो, 2020 वर्ष झाले प्रभू काय येत नाही? न्यायचं त्याला सगळ्याला, पण चर्च मधली अवस्था पाहिल्यावर त्याला वाटतं अजून थोडं थांबावं, लोकांमध्ये ऐक्य येऊ द्या. या मंडळीतले 4 लोक त्या मंडळीतले 4 टाळकी नेण्यापेक्षा मला सगळ्यांमध्ये एकता येऊन मला सगळं चर्च स्वर्गामध्ये न्यायचं आहे. एकत्र व्हा, मतभेद विसरून जा. एवढे वर्ष प्रभूनं आणि तुम्हाला सांभाळलं, देवानं तुमच्या गरजा भागवल्या, पण जर आमच्यामध्ये ऐक्य नसेल तर ते ऐक्य निर्माण करण्यासाठी दाविदासारख्या व्यक्तीची गरज आहे. आज मी तुमच्यासाठी एक चॅलेंज, एक आव्हान निर्माण करत आहे. कोणत्या मंदिरामध्ये, त्या चर्चमध्ये, सेंट अँड्रू चर्चमध्ये एखादा दावीद आहे का जो लोकांच्या ऐक्यासाठी धडपडत आहे? त्यानं नाही मंदिर बांधलं, मंदिरातलं त्याचं काम आणि त्याची इच्छा होती की त्याने मंदिर बांधावं, पण देव म्हटलं तू नाही मंदिर बांधायचंय. कधी कधी काही सेवा ज्या आहेत ना त्या फ्रंटवरती नसतात. दावीद फ्रंटवरती नव्हता, बांधलं मंदिर शलोमोनानं, दावीद काही त्याच्यामध्ये आला नाही. पण त्यानं जी प्राथमिक तयारी आहे ना, प्राथमिक तयारी काय, त्यानं सगळ्या परदेशी लोकांना एक केलं. तो पिक्चर मध्ये आला नाही, पिक्चर मधली सेवा नाही, पडद्याच्या पाठीमागची सेवा करता आली पाहिजे. ते खरं चर्च असणार आहे. हालेलुया. सगळीकडे भांडण कशासाठी? स्टेजवरती येण्यासाठी, फ्रंट लाईनला येण्यासाठी. पण दावीद, या दावीदाला देवानं म्हणूनच म्हटलं, तो माझ्या हृदयासारखा आहे, माझ्या मनातला व्यक्ती तो आहे. देवाच्या मनातली व्यक्ती बना. देवाचे प्रिय लोक, दावीद पाठीमागं थांबून त्यानं लोकांचं ऐक्यासाठी प्रार्थना केलेली आहे, लोकांना एकत्र करण्यासाठी त्यानं प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला पण लोकांना एकत्र करता आली पाहिजे. दुसरी गोष्ट आपण वाचूया त्याच्यामध्ये, इस्रायल देशात जे परदेशीय राहत होते, जे परदेशीय राहत होते त्यास एकत्र करण्याची दाविदाने आज्ञा केली, दाविदानं आज्ञा केली. आणि देवाचे मंदिर बांधण्यासाठी चिरे घडून
तयार करण्यास पाथरवट लाविले. दाविदानं दुसरी गोष्ट काय केली माहिती का? त्यानं चिरे घडवले. फार सुंदर आहे. अनेक संदेश मंदिरासंबंधाचे आहेत, परंतु मला असं वाटतं मंदिरामध्ये नेमकं काय केलं पाहिजे ना, तर ते दाविदानं केलेली तयारी आणि शलोमोनानं मंदिर अस्तित्वामध्ये आणलं आणि त्याच्यामध्ये देवाचं तेज उतरून आलं. आमेन. मग या तेजाला आणण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या आम्हाला आमच्या चर्चमध्ये घडवल्याच पाहिजे. काय केलं त्या ठिकाणामध्ये? तिथं असं लिहिलं, त्यानं चिरे घडवले. चिरे घडवले म्हणजे काय? ओबडधोबड दगड असतात आणि या ओबडधोबड दगडाला आहे तसं बांधकाम करता येत नाही. जास्त खर्च होतो, मंदिराचं बांधकाम बिघडलं जातं, त्याचं आकर्षण निघून जातं. मग काय केलं जातं माहिती का? पाथरवटाला बोलवलं जातं. पाथरवट छन्नी घेऊन येतो, हातडी घेऊन येतो आणि जास्तीचा आलेला भाग आहे ना, कुठं खळगा आहे आणि जास्तीचा आलेला भाग तो साफ करतो आणि सगळे दगड ओबडधोबड असतात पण त्याला आकार दिला जातो. मंदिरामध्ये तसंच आहे. चर्चमध्ये येणारे लोक एका स्वभावाचे नसतात, ओबडधोबड असतात. कोण रागिष्ट असतो, कोणी अतिशय शांत असतो. कोणाला संयम नसतो तर कोणाला अतिसंयम असतो. कोण लोभी असतो तर कोणी आणि त्याग करणारा व्यक्ती असतो. कोणी भांडकुदळा असतो तर कोणी शांत स्वभावाचा असतो. कोणाच्या मुखामध्ये शिवीगाळ असते, कोण व्यसनामध्ये असतो. पण तिथं छन्नीनं तर ते ओबडधोबडपणा काढून टाकला पाहिजे ना. मंदिरामध्ये येणारे लोक त्यांचे स्वभाव जर तसेच असले ना तर ते मंदिरासाठी कधी उपयोगी होऊ शकणार नाही. छन्नीनं तोडलं पाहिजे. नको असणाऱ्या गोष्टी त्याच्यातनं निघून गेल्याच पाहिजे. प्रियानो, चर्चमध्ये येणारा व्यक्ती त्याच्या स्वभावात, त्याच्या सवयीमध्ये, त्याच्या विचारांमध्ये प्रगल्भता यायला पाहिजे. आणि जे देवाच्या वचनाचा हातोडा जर त्याच्यावरती पडला ना, हा पाथरवट कोण आहे माहिती का? हा पाथरवट पवित्र आत्मा आहे. हा पाथरवट पाळक आहे. पाळक काय करतो माहिती का? हातामध्ये आणि ती छन्नी घेतो आणि हातोडा घेतो आणि एकेका दगडाला आकार देण्याचं काम करतो. आता दगडाला आकार देणं, दगडाची जर अवस्था तुम्ही बघितली ना त्या काळामध्ये, तर त्या दगडावरती पडणारा प्रत्येक घाव त्या दगडाला अस्वस्थ करत असतो. मग काही दगड फुटतात आणि जे दगड फुटतात ना ते दगड बांधकामासाठी वापरले जात नाही. म्हणून कधी कधी छन्नी हातोडीचा घाव पडताना काही मेंबर फुटतात, पण त्याचा वापर देवाच्या राज्यासाठी होऊ शकत नाही. पण जे दगड घाव सहन करून सुद्धा ना स्वतःला आकार देतात, ते देवाच्या मंडळीचा भाग बनतात. कधी कधी तुम्ही दुखावला जाल, कधी कधी तुमच्या देवाच्या वचनानं आणि तुमचा एक एक तुकडा उडण्याची शक्यता आहे. परंतु असं म्हणू नका, ते आलेलं वचन, या वचनानं मी तुटलेलं आहे, मी या वचनानं माझं आणि अंतःकरण तुटलेलं आहे. अहो, तुम्हाला यासाठी प्रभूनं तोडलं, कारण तुमचा वापर मंदिरासाठी व्हावा, तुमचा वापर देवाच्या राज्यासाठी व्हावा. तुटले जा, प्रत्येक घाव तुमच्यावरती पडू द्या. सगळे दगड वेगवेगळ्या आकाराचे होते, वेगवेगळ्या स्वभावाचे होते, पण पाथरवटानं आता त्या दगडाला इतका सुंदर आकार दिला. ज्यावेळेस एक दगड दुसऱ्या दगडावर बसत असताना आता काय झालं माहिती का? जोपर्यंत तो लेवल मध्ये आला नाही तोपर्यंत तो एकमेकाला आधार देत नव्हता. पण आता लेवल मध्ये आल्यावर दुसरा दगड त्याच्या वरच्या दगडाला आधार देण्याचं काम करत आहे. मंडळी अशाच प्रकारची मंडळी, त्यानं एकमेकाला आधार द्यावा, त्यानं एकमेकासाठी प्रार्थना करावी. आणि म्हणून मी पाहतो पेत्रबंदी शाळेमध्ये मंडळी त्याला आधार देते आणि ती त्याच्यासाठी प्रार्थना करते. आणि देवाचे प्रिय लोक, मंडळीचं स्वरूप अशाच पद्धतीचं असलं पाहिजे. मंडळीमध्ये ज्या ठिकाणात आम्ही पाहतो चिरा घडवत होते ना, आणि ते चिरा घडण्याचं काम घडलं पाहिजे. मंडळीमध्ये जर चिरे घडले नाही ना, चर्च एकदम अकराळ विक्राळ दिसणार आहे, घाण दिसणार आहे. जर जुने चर्च बघितले ना, इतकी सुंदर काळे दगड आहेत, अगदी दोरी जर धरली ना तर सगळे दगड एक लाईन मध्ये दिसतात. का तर तिचं डिझाईन तसं होतं, इंजिनिअरिंग, त्याचे इंजिनियर तसे होते, पाथरवट तसे होते. आज सगळ्यात मोठी कमी पाथरवटांची आहे. ते त्या दगडाला घाव घालण्यासाठी घाबरतात. त्यांना असं वाटतं जर दगडावरती घाव घातला, दगडाने रिस्पॉन्स दिला नाही तर चर्च फुटेल. फुटू द्या, चर्च फुटलं तरी चालेल. जे फुटके दगड आहे त्यांना जाऊ द्या, पण आकार धारण करणारे दगड हे मंडळीचं गौरव असणार आहे. हालेलुया. त्याचा विचार नका करू, त्यांना घडवणं तुमचं काम आहे.
प्रत्येक दगडानं घडणं काम आहे. लक्षात घ्या, घडवणं जसं काम आहे ना, तसं घडणं हे सुद्धा त्याच्यासाठी समर्पणाची गरज आहे. घडायला सुरुवात व्हा. पडू द्या तुमच्यावरती किती घाव पडतात. उलट तुम्ही म्हटलं पाहिजे, जेवढे घाव माझ्यावरती पडेल तेवढं माझ्यातलं नको असणारा भाग निघून जाईल आणि एक सुंदर दगड जो खरोखर उपयोगाचा दगड असणार आहे. आम्ही पाहतो या 12 शिष्यांना येशूनं घडवलं. पेत्राला त्यांनी सांगितलं, पेत्रा तुझा स्वभाव मला ठाऊक आहे, कोंबडा अरवण्यापूर्वी तू 3दा मला नाकारशील. पेत्राचा स्वभाव, आणि आम्ही पाहतो की तो शिव्या देणारा होता, पण प्रभूनं त्याला घडवलं. आणि यहूदाचा स्वभाव आम्ही पाहतो की तो पैसे चोरणारा व्यक्ती होता, तरी प्रभू त्याच्यावरती मेहनत घेत होता. त्याचा आणि त्याला घाव घालताना तो फुटला आणि त्यानं येशूला 30 रुपयाला विकलं. यहूदाच्या स्वभावामध्ये तुम्ही बघितलं तर थोमाच्या स्वभावामध्ये बघितलं तर तो संशय धरणारा व्यक्ती, तरी प्रभूनं त्याला घडवलं, त्याला सोडलं नाही, त्याला पुन्हा एकदा घेऊन आला. देवाचे प्रिय लोक, एक गोष्ट तुमच्यासाठी आनंदाची सांगतो की तुमचा पाथरवट प्रभू येशू ख्रिस्त हा तुम्हाला आकार देण्याचं काम करत असताना कोणत्याही परिस्थितीमध्ये आक्रोश करू नका, रडू नका. दगडावला आघात करत असताना थोडं तिचकी उडताना थोडासा आवाज येईल, पण तो आवाज पण आहे ना फार सुंदर घड्याच्या काट्यासारखा असतो. टक 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 टक. थोडासा आवाज तुमचा येणार आहे, पण त्या आवाजाला हा सुद्धा पाथरवट पण आहे ना, तो पण त्या आवाजाचा घाबरत नाही. जे ऐकत आहेत त्यांच्यासाठी सांगतो, कधी कधी मंडळीत हा आवाज येतो, पण पाथरवटानं पण न घाबरता त्याला आकार देण्याचं काम केलं पाहिजे. त्याची जबाबदारी येते. एक चर्चला बांधकाम करण्यासाठी त्याची जबाबदारी येते. म्हणून मंडळीत तो आवाज येणार, टकटकचा आवाज येणार, पण तरी घडवण्याचं काम बंद करू नका. सुंदर मंदिर बांधलं, काय केलं त्यानं? दुसरी गोष्ट आम्ही पाहिली, त्याने चिरे घडवले. मंदिरात येणाऱ्या भिन्न स्वभावाच्या लोकांना देवाच्या वचनाच्या हातोड्यानं आणि छन्नीनं त्याला घडवण्याचं काम केलं पाहिजे. जास्तीचा भाग त्याच्यातनं काढून टाकता आला पाहिजे. दुसरी गोष्ट आपण वाचूया. देवाचे मंदिर बांधण्यासाठी चिरे घडून तयार करण्यास पाथरवट लाविले आणि दाविदाने दाराच्या कवाडांसाठी खिळे आणि सांध्यांसाठी पुष्कळ लोखंड अपरिमित पितळ. बस दुसरा मुद्दा पाहणार आहोत. मंदिर तर बांधायला त्यानं दगड आणून ठेवलेली आहेत, त्याच्यासमोर डिझाईन तयार आहे, स्ट्रक्चर तयार आहे, पाथरवटाने दगड घडवून ठेवलेले आहेत. त्याच्या डोळ्यासमोर सगळे मंदिराची भव्यता आली. आता नुसते दगड असून पण उपयोग नाहीये. मग त्या मंदिरामध्ये आत बाहेर काही अशुद्ध येऊ नये, मंदिराचं संरक्षण व्हावं, याच्यासाठी दरवाजाची गरज आहे. दरवाजा लावला तर चोर आतमध्ये येणार नाही. दरवाजा लावला तर जी गोष्ट आतमध्ये नको यायला ती गोष्ट येणार नाही. आणि या दरवाजाला मजबूत करण्यासाठी खिळ्यांची गरज आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला सुद्धा वधस्तंभी दिलं, त्याच्या हातामध्ये खिळे ठोकले. खिळे ठोकण्याचा उद्देश काय? त्यानं खाली उतरू नये, त्या वधस्तंभावर लटकलेल्या अवस्थेमध्ये राहावं. ते शासन आहे, ती शिक्षा त्याला खिळ्यांची दिली. आता देवाच्या मंदिराला मजबूत करण्यासाठी दरवाजे पण मजबूत पाहिजे. घर किती पण मजबूत असलं, अहो तुमच्या भिंतींना हत्तीला येऊन तोडायला लावलं पण तुमची भिंत तुटली नाही. पण भिंती तुटलं नाही याच्यामध्ये काय तुम्ही विशेष मानता? समजा दरवाजा जर हलक्या प्रतीचा ठेवला आणि दरवाजा तोडून जर चोर आतमध्ये आल्या तर तुमच्या किमती वस्तू कशा राहणार आहात, कशा टिकणार आहेत? मग दरवाजाला पण मजबूत केलं पाहिजे. मग दरवाजाला मजबूत करण्यासाठी जितके जास्त खिळे मारतील ना तेवढा दरवाजा मजबूत होणार आहे. आणि आम्ही पाहतो दाविदानं काय केलं, दारांसाठी खिळे. वाचा बरं काय लिहिले तिथं? दारांच्या कवाडांसाठी खिळे आणि सांध्यांसाठी. दारांच्या कवाडासाठी त्यानं खिळे आणून ठेवलेले आहेत. खिळे काय? तो एकदा खिळे ठोकले ना ते खिळे तिथं त्याला मजबूत करतात. खिळ्याचं वैशिष्ट्य आहे, दार लावताना जर तिथं ते खिळे ठोकले तर खिळे त्या दाराला मजबूत करतात. खिळे नसेल तर दार लगेच निघून जाईल. काय याचा अर्थ आहे आध्यात्मिक? लक्षात घ्या, ज्यास खिळे ठोकतात ना तर खिळे असेल तर दारांची मजबूती, आणि दार मजबूत असेल तर आतमध्ये चोर येण्याची
सुताराम सुद्धा शक्यता नाही. त्याला खिळे काढता येणार नाही, कारण खिळे बरोबर बसलेले असतात कुठं बसायचे तिथं. जर खिळे आज तुम्ही त्या बिजागरीतले खिळे काढण्याचा प्रयत्न केला तर काढता येत नाही हो चोराला. समोर दिसणारे खिळे काढता येईल, पण जिथं बिजागरीमध्ये खिळे ठोकले ते खिळे मात्र काढता येत नाही. का काढता येत नाही? कारण खिळे बरोबर योग्य जागी बसलेले आहेत. काय अर्थ होतो त्याचा माहिती का? मंदिर बांधताना हे चर्च जे तुमचं आणि देवाचं वास्तव्य हे मंडळी एकत्र येत असताना हे खिळे म्हणजे देवाचे नियम एकदा का हृदयामध्ये पक्के बसले मग चोर कधीच प्रवेश करू शकत नाही. मंदिरामध्ये देवाचे नियम असले पाहिजे. बाहेरच्या गोष्टी आतमध्ये येता कामा नये. एकदा मंदिरात बाहेरच्या गोष्टी आल्या, एकदा मंदिरामध्ये चुकीच्या गोष्टी आल्या, मग आतल्या गोष्टी चोरून घेऊन जाणार आहेत. आतमध्ये देवाची शांती आहे, आतमध्ये देवाचं पावित्र्य आहे, आतमध्ये अभिषेक आहे, आतमध्ये देवाचं गौरव आहे. पण बाहेरच्या गोष्टी आल्याबरोबर हळूहळू एक एक गोष्ट बाहेर जाणार आहे. शलमोनाचं मंदिर बांधून झालं ना, या मंदिराला बांधल्यावरती देवानं तिथं करूबावरती देवाचं सानिध्य उतरून आलं आणि शलमोनाच्या मंदिराची भव्यता पाहत उपासना चालू असताना काय घडलं माहिती का? हे करूब जे देवाची उपस्थिती आहे आणि ते करूब आम्ही पाहतो मंदिरातनं बाहेर आलं आणि ते परमपवित्र स्थानातनं आम्ही पाहतो उंबरठ्याजवळ आला. कारण करूबाकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. आणि त्याचं कारण काय? तो म्हटला ते करूब उंबरठ्याजवळ आलं, उंबरठ्यावरून अंगणात तो डोंगरावर गेलं आणि डोंगरावरून ते उडून गेलं. मग तो एचकेल म्हणतो हे काय आहे प्रभूजी? तो म्हटलं एक गोष्ट मी तुला दाखवतो. माझं सानिध्य इथून चाललं, कोणाचं लक्ष नाही. मग त्याला एचकेलची बोट त्याने धरली आणि त्याला उठवलं आणि त्याला सांगितलं बा, जे परमपवित्र स्थानामध्ये तुला जी वेदी जी भिंत दिसती ना, या भिंतीच्या पलीकडे काय चाललं तू बघ. आणि तिथं लिहिलं भिंतीच्या पलीकडे खोली होती, परमपवित्र स्थानातली भिंत आणि भिंतीच्या पलीकडे खोली. आणि त्या खोलीमध्ये काय होतं? सगळ्या सरपटणाऱ्या प्राण्यांचे पशुचं चित्र आणि तम्मुजा म्हणजे वासनेची मूर्ती, आणि या वासनेच्या मूर्तीची आराधना केली जात होती. म्हणून तो म्हटलं हे करूब तिथून चाललेलं आहे. खिळे नसले तर काय होतं माहिती का? हे सगळे प्राणी आतमध्ये येतात. प्राण्यासारखे स्वभाव, कोणी वाघासारखी डरकाळी फोडतो, त्याला वाटतं चर्च मध्ये मीच मोठा आहे. देवाचं मोठेपण विसरून जातात, देवाचं महत्व विसरून जातं. सापासारखे दंश करणारे, विंचवासारखी नांगी मारणारे असंख्य लोक मंदिरामध्ये येतात आणि ते चर्च सुटल्यावर आणि चर्च चालू असताना त्यांच्या मनामध्ये फक्त कुणाला तरी दंश करणं आहे. खिळे जर असतील ना, नियम जर असेल ना, तर मला वाटतं आतले लोक हे परिवर्तित लोक असणार आहे. म्हणून मी पाहतो आधी पेत्रानं येशूचा नाकार केला ना, पण आता पवित्र आत्मा त्याच्यामध्ये आल्यावर या पवित्र आत्म्यानं असा काही खेळा त्याच्यामध्ये मारला. आता तो 3000 लोकांसमोर उभं राहून हजारो लोकांसमोर उपदेश करतो आणि या खेळांनी इतका मजबूत तो झाला 3000 लोकांचं तारण झालं. हे वास्तव सत्य आहे प्रियांनो. चर्च नेहमी आम्ही पाहतो की ते आणि योग्य प्रकारच्या खेळांमध्ये आणि नियमांना चाललं पाहिजे. वासनेची मूर्ती आतमध्ये येता कामा नये. आज पुष्कळ ठिकाणामध्ये आम्ही पाहतो तरुण तरुणी एकत्र येऊन वासनेचा बाजार चर्च मध्ये मांडला गेलेला आहे. ही वास्तव सत्य आहे. खिळे नाहीयेत, आतमध्ये सगळे घाणेरड्या गोष्टी आलेल्या आहेत. देवाची उपस्थिती, पवित्र आत्म्याचं सानिध्य याच्यापेक्षा एक बाजार त्या ठिकाणामध्ये मांडला गेलेला आहे. देवाच्या उपस्थितीला दुय्यम स्थान गेलेलं आहे. प्रभूला काय आवडतं? ती पवित्रता, ती शुद्धता. जसा आम्ही पाहतो मोशे डोंगरावरती चढला, ज्या डोंगरावरती देवाची उपस्थिती होती, तो म्हटला मोशे, ज्या जमिनीवर तू उभा ती भूमी पवित्र आहे, तुझ्या पायातल्या वाहना पहिले बाहेर काढ. त्यानं त्याच्या वाहना बाजूला काढायला सांगितल्या. पण आज आम्ही पाहतो देवाच्या उपस्थितीमध्ये अपवित्रता ठासून भरलेली आहे. मंदिर म्हणजे, आणि जसं मी पाहतो एक वचन वाचा, मार्काचं शुभवर्तमान त्याचा 11वा अध्याय 15 पासून 17 पर्यंतची वचनं पहा. प्रभू येशू ख्रिस्त ज्या पद्धतीनं या मंदिराविषयी बोलत आहे आणि ते कशा प्रकारचं मंदिर झालेले वाचूया. मार्काचं शुभवर्तमान त्याचा 11वा अध्याय आणि 15 पासून 17 पर्यंतची वचनं. मग ते यरुशलेमेस येऊन पोहोचल्यावर तो मंदिरात
मंदिरात गेला व मंदिरामध्ये क्रय विक्रय करणाऱ्या बाहेर घालून देऊ लागला. त्याने सराफाचे चौरंग व कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठकी उलटून टाकल्या. त्याने कोणालाही कसल्याच भांड्याची मंदिरामधून ने-आण करू दिली नाही. मग तो त्यास शिक्षण देऊ लागला व म्हणाला की माझ्या घराला सर्व राष्ट्रीय प्रार्थना मंदिर म्हणतील असा शास्त्रलेख आहे ना. परंतु तुम्ही तरीही लुटारूंची गुहा करून टाकली आहे. खंत वाटली प्रभू येशू ख्रिस्ताला. जे मंदिराचं वैभव, मंदिराचं गौरव होतं, तो म्हटला माझ्या पित्याला प्रार्थना ग्रह, माझ्या पित्याच्या ग्रहाला प्रार्थना ग्रह म्हणतील, पण तुम्ही आणि त्याला तर चोर आणि लुटारूंची गुहा करून टाकलेली आहे. लुटारूंची गुहा काय? लुटून आणलेलं सामान आतमध्ये ठेवणं, त्याला लुटारूंची गुहा म्हणतात. अलिबाबाची गुहा आम्हाला माहिती आहे. सगळं लुटलेलं सामान तिथं ठेवायचं, खुलजा सिमसिम म्हटल्याबरोबर ते खुलणार आणि मग त्याच्यातनं सगळं सामान जे आतमध्ये आहे, मौल्यवान वस्तू, आज लोकांनी तेच केलेलं आहे. बाहेरच्या सगळ्या चोरून वस्तू मंदिरामध्ये आणल्या आणि त्याला उपासनेचं नाव दिलेलं आहे. वाईट वाटतं कधी कधी. देवाची पवित्र उपस्थिती ज्या पद्धतीने आमच्यामध्ये यायला पाहिजे, त्या उपस्थितीतलं, उपासनेतलं पावित्र्य निघून गेलेलं आहे. माझ्या पित्याच्या ग्रहाला प्रार्थना ग्रह म्हणतील, तुम्ही त्याला चोर आणि लुटारूंची गुहा केलेली आहे. आता पुन्हा एकदा मंदिर कसं असावं, ते खिळ्यांनी मजबूत केलेलं असावं, दरवाजे खिळ्यांनी मजबूत केलेले असू द्या. जर चर्चमध्ये नियम नसतील, चर्चमध्ये शिस्त नसेल, तर लुटारूंची गुहा बनायला वेळ लागणार नाही. चर्चमध्ये शिस्त असली पाहिजे, चर्चमध्ये नियम असले पाहिजे. नियमांशिवाय चर्च असू शकत नाही. ज्या चर्चला नियम नाही, ज्या चर्चला सिद्धांत नाही, ज्या चर्चला कुठल्याही प्रकारचं आम्ही पाहतो नियम नसतील, ते चर्च देवाची उपस्थिती कधीच अनुभवू शकणार नाही. म्हणून आम्ही पाहतो की त्याला भरपूर प्रकारचे खिळे आणि त्या ठिकाणात ठोकले गेलेले. म्हणून लक्षात घ्या, जर खिळे कमी ठोकले तर दरवाजा सैल बनणार आहे. म्हणून काही काही लोक म्हणतात नाही थोडस सूट द्या ना चर्चला. अहो दरवाजे खिळे होतील ना. खिळे जेवढे मारू तेवढं दरवाजा मजबूत होईल, तेवढ्या आतमधल्या वस्तू सुरक्षित राहतील. सगळ्यात महत्वाची गोष्ट, देवाचं सानिध्य मंदिरात सुरक्षित राहायला पाहिजे. आमेन. देवाची उपस्थिती मंदिरामध्ये सुरक्षित राहायला पाहिजे. जर मंदिरामध्ये देवाची उपस्थिती सुरक्षित राहू शकले नाही, अभिषेक सुरक्षित राहू शकले नाही, तर त्याचा तुम्हाला काही फायदा नाही. म्हणून आम्ही पाहतो त्यानं खिळे आणले. अजून वाचूया पुढे. दाराच्या कवाडांसाठी खिळे आणि सांध्यांसाठी पुष्कळ लोखंड अपरिमित पितळ. त्यानंतर आम्ही पाहतो सांध्यांसाठी पुष्कळ लोखंड वापरलं गेलं. लोखंड कशासाठी? जिथे जिथे सांधे आहेत ना, त्या सांध्यांना मजबूत करण्यासाठी. सांधे काय आहेत माहिती का? मंडळीमधले मजबूत असणारे लोक, ज्यांच्या खांद्यावरती मंडळी आहे. सांधे खांद्यामध्ये असतात, गुडघ्यांमध्ये सांधे असतात, ज्याला जोडण्याचं काम केलं जातं. मंडळीमध्ये जे जोडणारे वडील वर्ग आहे, मंडळीमध्ये जे लीडर्स आहेत, या लीडर्सला लोखंडासारखं मजबूत असायला पाहिजे. लीडर्सच डळमळीत असतील, लीडर्स कमकुवत असतील, त्यांनाच एकमेकाला जोडलं जाण्यासाठी कठीण होत असेल, तर मग लक्षात घ्या, मग आमची अवस्था काय असणार आहे. मंडळीमध्ये जोडण्यासाठी मजबूतीची गरज आहे, मजबूत लोकांची गरज आहे. कान देऊ नाही का? यास कधीतरी कोणाला तरी तुम्ही जोडायला जाता ना, एखादा व्यक्ती दुखावलेला असतो आणि दुखावलेल्या व्यक्तीला समजावून सांगायला जाता, मग त्या व्यक्तीकडे ऑलरेडी गाऱ्हाणं असतंच. नीट आहे का मी तुम्हाला काय सांगतो? चर्च म्हणजे नेमकं काय? तो जातो त्याची समजूत काढायला. आता समजूत काढायला गेल्यावर तो गारणं सांगायला सुरुवात करतो आणि ते गारणं ऐकल्याबरोबर हा सांधा कमकुवत असल्या कारणानं तो त्याच्या होला हो म्हणायला सुरुवात करतो. का? कारण तो मजबूत नाहीये, पण त्यानं देवाच्या बाजूने उभं राहून त्याच्या शंकेचं निरसन करून त्याला प्रभूमध्ये स्थिर करण्यासाठी लोखंडाची गरज आहे. प्रियांनो, लक्षात घ्या, चर्चमध्ये भिन्न भिन्न स्वभावाचे लोक आहेत.
आणि ती माणसं आहेत. ते काही देव नाही ती परिपूर्ण असायला. मंडळी त्याच्यासाठीच आहे, घडवण्याचं काम करतं चर्च. पण सगळेच लोक संतुष्ट असतील मंडळीमध्ये असं कधीच होणार नाही. अहो 12 शिष्यांमध्ये यहुदा इस्करियोतला जर सैतानानं पकडलं, 500 शिष्यांपैकी येशूनं 12 निवडले. मग या 12मध्ये सुद्धा यहुदा इस्करियोतची जर अवस्था बघितली तर तो सुद्धा फुटला. आणि आम्ही पाहतो त्यानं येशूला धरून दिलं. पेत्राचं बघितलं तर शिव्या दिल्या, थोमाचं बघितलं तर वेगळं, प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. मग 12 निवडलेल्या येशूच्या शिष्यांमध्ये हा प्रॉब्लेम आहे. मग मंडळीत प्रॉब्लेम नसतील का? मंडळीत प्रॉब्लेम असणार आहे. पण मंडळीमध्ये प्रॉब्लेम असताना या लोकांचं काम काय? जर तुमच्याकडे लोखंड सांध्यांना जोडण्यासाठी असेल ना, तर हे लोखंड काय करणार आहे? बरोबर खंबीर राहून त्या व्यक्तीच्या मनामध्ये असणाऱ्या शंका कुशंका दूर करून त्याला प्रभूमध्ये स्थिर करण्याचं काम करणार आहे. हे मंडळीमध्ये असलं पाहिजे. मंडळी चर्च कसं असावं, कसं प्रिपेअर करावं, कसं तयार करावं, कशा पद्धतीचं चर्च असावं? मजबूत राहा, सांध्यांसारखं मजबूत राहा. सांधे जसे एकमेकाला जोडले जातात ना, आणि ते लोखंड एकमेकाला जोडून एकमेकाला घट्ट पकडून ठेवतं ना, लोखंडाचं वैशिष्ट्य ते शेकडो वर्ष आम्ही पाहतो इमारत बांधताना त्याच्यामध्ये लोखंडाचा वापर करतात का? कारण शेकडो वर्ष इमारत टिकली पाहिजे. चर्चचं अस्तित्व तसंच असलं पाहिजे. लोकांनी म्हटलं पाहिजे एवढे वर्ष या चर्चकडे पाहतो पण यांची युनिटी कधी तुटलेली नाहीये. काय चर्च आहे, कशी संकल्पना देवानं शिकवली, कशा प्रकारचं प्रोव्हिजन देवानं चर्चसाठी केली. बायबल सांगतं की त्या ठिकाणात सांध्यांसाठी मजबूतीची गरज आहे, जोडणीसाठी मजबूतीची गरज आहे. मंडळीतलं ऐक्य आणि घडवणारे लोक, मंडळीमध्ये ऐक्य घडवणारे लोक हे लोखंडासारखे असले पाहिजे. प्रियांनो, ऐक्य घडवणारे लोक असले पाहिजे. कधी पण मंडळीमध्ये ऐक्यासाठी पुढाकार घ्या. मतभेद दूर झालेच पाहिजे. कोणी व्यक्ती परिपूर्ण नाही, पुन्हा मी तुम्हाला सांगतो, कान देऊ नाही का, कोणीच नाही. येशू शिवाय कोणी परिपूर्ण नाहीये. पाळक पण अपूर्ण आहे, एल्डर पण अपूर्ण आहेत, सभासद पण अपूर्ण आहेत. फक्त देव परिपूर्ण आहे. आणि पवित्र आत्मा तुम्हाला शिकवत असताना तो तुम्हाला तयार करण्याचं काम करतो. म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये मंडळीचं ऐक्य हे टिकवण्यासाठी तुम्हाला सांध्यांचं काम करावं लागणार, ते पण मजबूत लोखंडासारखं. मजबूत लोखंडासारखं असा. तुम्हाला कोणी किती काही सांगितलं ना तरी सुद्धा मंडळीच्या बाजूने उभं राहण्याची कुवत तुमच्यामध्ये असली पाहिजे. आणि त्या लोकांना तुम्हाला देवाकडे अंदाज आलं पाहिजे. ऐकीव खानाची कधी असू नका. प्रभू आम्हाला शिकवत आहे कसं मंदिर बांधावं, कसं चर्च असावं, चर्च साठी काय आवश्यक आहे. प्रश्न मी तो तुम्हाला करत आहे, काय तुम्ही त्या सांध्यांसारखं, लोखंडाच्या मजबूत सांध्यांसारखं काम करत आहात का? तुम्ही प्रभूनं सांगितलेल्या गोष्टीच्या विरोधामध्ये काम करत आहात? आणि आज आत्मपरीक्षण करत असताना तिथं आम्ही पाहतो मंडळीमधलं ऐक्याचं काम मजबूतीने करणाऱ्या लोकांची गरज आहे. मी तुमच्यासाठी तीच प्रार्थना करेल, असं चर्च तुमचं असावं की त्याने पुष्कळ लोकांना एक करावं. तुमची मंडळी ऐक्याच्या बाबतीमध्ये जगाच्या कानाकोपऱ्यात तिचा लौकिक असावा. आणि प्रभू अशा प्रकारच्या चर्चेची अपेक्षा करत आहे. जसं मी पाहतो प्रेषितांच्या कृत्यामध्ये घरामध्ये जमलेली मंडळी आणि तिच्या ऐक्याची ख्याती आता 2020 वर्षापर्यंत लोक त्याचा विचार करत आहे, कारण ते खरं ऐक्य त्यांच्यामध्ये होतं. काय तुम्हाला वाटत नाही का या शेवटच्या दिवसामधली ही मंडळी अशाच प्रकारे ऐक्याने एकत्र यावी आणि पवित्र आत्म्याचं कार्य त्यांच्यामध्ये व्हावं आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य उतरून यावं आणि देवाचा अभिषेक तिथं उतरून यावा आणि देवानं तिथं कार्य करायला सुरुवात करा. लक्षात ठेवा 133 स्तोत्रामध्ये सांगितलं, पहा बंधूंचं ऐक्यानं एकत्र येणं किती चांगलं आणि परमेश्वरानं तिथं आशीर्वाद देण्याचं ठरवलेलं आहे. जर सांधे मजबूत असतील, ऐक्य मजबूत असेल, मंडळी आशीर्वादाला कधीच कमी पडणार नाही. आशीर्वादाची रेलचेल त्या मंडळीमध्ये असणार आहे, आशीर्वादाची भरपुरी त्यांच्यामध्ये असणार आहे. त्याच्यासाठी मंडळीमध्ये एक मन, एक चित्त, एक स्वभाव, एक प्रार्थना, एक आराधना, एकच नेतृत्व, ते देवाचं. प्रियांनो, प्रभू तुमचा नेता, देवाचं वचन तुमचं मार्गदर्शक, त्याच्यावरच तुम्हाला चालायचं, इकडे तिकडे कुठं जायचं नाही. म्हणून तिथं म्हटलं त्याच्यामध्ये मजबूतीसाठी सांध्यांसाठी लोखंड. पुढे वाचा, अपरिमित पितळ. आता 5वी गोष्ट काय असावं? मंदिर बांधण्यासाठी अपरिमित पितळाची गरज आहे. लक्षात घ्या, सगळं लोखंड पण गंजतं,
लोखंड पण गंजतं, पण पितळ जे आहे ना, या पितळाचं वैशिष्ट्य काय माहिती का? हे पितळ चमकतं आणि हे पितळ मंदिरामध्ये भरपूर प्रमाणात त्याची गरज आहे. फार सुंदर आहे. काय हे पितळ आहे. जसं लोखंड मंडळीतले लीडर्स आहेत, एल्डर्स आहेत ना, ते मजबूत असायला पाहिजे, तसं मंडळीमध्ये, चर्चमध्ये बांधण्यासाठी अत्यावश्यक असणारी गोष्ट कोणती? तर दाविदानं भरपूर पितळ जमा करून ठेवलं. कुठं पण बघितलं तर अंगणामध्ये पितळच पितळ दिसायला लागलं. फार सुंदर आहे हो. खरं चर्च काय ते त्याचं उत्तम उदाहरण कुठं असेल तर याच्याशिवाय तुम्हाला दुसरीकडे कुठं सापडणार नाही. भरपूर पितळ काय माहिती का? रानामध्ये मरी आली ना, लोक मरायला लागले, त्यास मोशेला देवानं सांगितलं, एक पितळी साप कर, तयार कर आणि काठीवर लाव आणि ती काठीवर धर. या पितळी सापाकडे जे कोणी पाहतील ना, ते पाहिल्यावरती वाचतील. मग आम्ही पाहतो शास्त्रात एका ठिकाणात लिहिलं गेलं, जसं मोशेनं अरण्यामध्ये पितळी सर्प उंच केला, तसं मनुष्याच्या पुत्राला तुम्ही उंच करा. भरपूर पितळ. चर्चच्या कानाकोपऱ्यामध्ये पितळ म्हणजे येशू दिसला पाहिजे. पाळक आत्म्यानं भरला. आमच्या पाळकात खूप येशू आहे. तुझ्यातला येशू कुठे आहे? भरपूर येशू. पाळकापासून येशू दिसला पाहिजे तर ते संडे स्कूलच्या लेकरांपर्यंत येशू दिसला पाहिजे. इतका व्यापून गेला पाहिजे कानाकोपऱ्यामध्ये. नुसता चर्च मध्येच येशू दिसू नये. लोक म्हणतात आमच्या चर्च मध्ये इतका येशू, इतका येशू. तुम्ही आला की देवाचं सानिध्य तुम्हाला तिथं जाणवेल. जाणवतो पण लोक बरे होतात, लोकांना आरोग्य मिळतं, आतमध्ये आल्यावर लोकांना शांती मिळते, लोकांच्या प्रश्नाची सुटका होती. परंतु घरी गेल्यावर आम्ही पाहतो तो येशू तिथं दिसत नाही. म्हणून भरपूर पितळ असणं म्हणजे काय? तो येशू चर्च मध्ये तर आहे, पण आमच्या घरामध्ये सुद्धा येशू आहे. आणि घरात जर येशू असेल ना, येशू असल्याचं चिन्ह दिसणार आहे. पेत्राच्या घरामध्ये येशू गेला, त्याची सासू तापानं फणफणली होती. पेत्र त्याला घेऊन जात नव्हता, पण येशू म्हटलं चल मला तुझ्या घरी जायचंय. आणि त्याच्या घरामध्ये गेल्याबरोबर, नीट आहे का, ज्यास भरपूर येशू असेल ना, काय होईल ते मी तुम्हाला सांगत आहे. दाविदानं भरपूर पितळ जमा करून ठेवलं. तुम्ही सुद्धा भरपूर पितळ आता तुमच्या चर्च मधल्या लोकांकडे असू द्या. पेत्र आणि आम्ही पाहतो येशू त्याच्या घरामध्ये गेला आणि त्यानं पाहिलं पेत्राची सासू तापानं फणफणून पडलेली. येशू गेला, त्यानं तिला उठवलं आणि शास्त्र सांगतं ती उठून बसली आणि येशूची सेवा करू लागली. ज्या घरामध्ये येशू आहे ते घर येशूच्या सेवेमधलं घर आहे. हालेलुया. ज्या घरामध्ये येशू नाही ते सेवाच करू शकत नाही. जर तुम्ही सेवा करत आहात तर देवाचा धन्यवाद करा, तुमच्या घरामध्ये येशू आहे. येशू असल्यामुळं तो तुम्हाला फोर्स करतो, तो तुम्हाला प्रेशर करतो. पुष्कळ लोक म्हणतात की मला सेवा करायची. अरे बाबा, सेवा करायची असेल तर येशूची भरपुरी तुझ्याकडे असू दे. तुम्ही म्हणाल नाही आमच्या चर्च मध्ये मिरॅकल्स घडत नाही, आमच्या चर्च मध्ये चमत्कार घडत नाही. तुझा चर्च मध्ये येशू भरपूर असू दे. येशू असला तर तो स्वस्थ बसत नाही. जिथं जिथं जाईल तिथं काहीतरी करतो. बायबल सांगतं जक्कई नावाचा व्यक्ती आणि त्या ठिकाणामध्ये त्या अंजिराच्या झाडावरती येशू कोण आहे पाहण्याचा प्रयत्न करत होता. येशू तिथे गेला, जक्कई त्वरा कर खाली ये, आज मला तुझ्या घरी यायचं. परिणाम काय झाला? जक्कई लगबगीनं त्याला येशूला आपल्या घरी घेऊन गेला आणि येशूच्या घरी गेला. येशू त्याच्या घरी गेला, त्यानं येशूसाठी जेवण तयार केलं आणि जेवण तयार केल्यावर येशू जेवत असताना जक्कई काय म्हणतो, मी कुणाचं कुभांड न घेतलं असेल चौपट परत करतो, अर्धद्रव्य गरीबाला देऊन टाकतो. अहो येशू आला तर घराचं रूपांतरच आहे. येशू आल्यावर घरामध्ये पापाची लालसा राहणार नाही. आपोआप नको असणाऱ्या गोष्टी बाहेर पडायला सुरुवात करेल. खान देऊ नाही का? चर्चचं आवश्यक काय? चर्च मधला येशू घरात गेला पाहिजे आणि घरामध्ये येशू आला तर लोक पाप करणार नाहीत. जक्कई म्हणतो कुणाचं घेतलं असेल चौपट परत करतो. लक्षात घ्या, येशू आला तर घर पश्चाताप करणारं घर आहे. येशू आला तर ते घर परिवर्तित घर आहे. येशू आलं तर त्या लोकांना येशू शिवाय दुसरी कोणतीच गोष्ट किमती नाही. मग रविवारच्या दिवशी ते लोक घरी कधीच थांबणार नाही, ते चर्च मध्ये जातील. कधी कधी आम्ही म्हणतो आमच्या चर्चची संख्या किती? 5,000 10,000. रविवारी किती लोक जमतात? 50-60. म्हणजे येशू किती आता तुमच्याकडं? 5,000चे 50 किती टक्के होतात? 5,000चे 1% आहे की नाही? 5,000चे 500 म्हणजे 10% आणि 5,000चे 50 लोक म्हणजे 1% येशू आहे.
1% येशू नाही, 100% येशू असला पाहिजे. प्रत्येक सभासदामध्ये येशू आहे. Amen. प्रत्येक सभासद देवाच्या घराकडे चाललेला आहे. जर आमच्या चर्चमध्ये येशू आहे ना, तर आमचा एकही सभासद घरी नाही, कारण त्याला महत्व पटलेलं आहे. दावीद म्हणतो राजा असताना, ते मला म्हणाले परमेश्वराच्या घराकडे जाऊ, माझ्या मनाला मोठा आनंद झाला. Hallelujah. मरण्याच्या अगोदर एकच गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे तुमच्यामध्ये भरपूर येशू असला पाहिजे. त्यानंतर पुढची गोष्ट वाचूया, 6वी गोष्ट, 4थं वचन. अपरिमित पितळ अपरिमित पितळ व असंख्य गंध सरू. असंख्य गंध सरू. आता तुमच्यात तरी येशू आहे, पण मंदिर बांधण्यासाठी गंधसरूची गरज आहे. वाचा ते गंधसरू कसे आहेत. हा, व असंख्य गंध सरू. असंख्य गंधसरू ही जमा केली. सिदोन व सोर येथल्या लोकांनी. सिदोन व सोर येथल्या लोकांनी गंधसरूची पुष्कळ लाकडे. गंधसरूची पुष्कळ लाकडे दाविदास आणून दिली. त्यानंतर मंडळीत काय असलं पाहिजे? गंधसरूची लाकडं. काय गंधसरूची लाकडं आहेत? आता मंडळीत येशू आहे, मग येशू असल्यावर मंडळी स्वस्त कशी बसे? दाविदानं सांगितलं मंदिर बांधायचं ना, तर गावागावातनं गंधसरू आले पाहिजे. तारलेले आत्मे. हालेलुया. लोकांचं परिवर्तन व्हायला पाहिजे, लोकांचं जीवन बदललं पाहिजे. गंधसरू कुठं आहेत? आमच्याकडे काय प्रॉब्लेम असतो माहिती का? आमचे सभासद 500 आणि 500 सभासद लग्न झाल्यावर मग 1000 झाले, आणि त्यांना लेकर झाल्यावर 1500 झाले. म्हणजे गंधसरू नाहीत, पितळच पितळेला जन्म द्यायला लागलं. पण गंधसरू म्हणजे बाहेरच्या गावातनं जाऊन ज्यांना ख्रिस्त ठाऊक नाही अशांना ख्रिस्ताची ओळख पटवणं आणि त्यांना देवाच्या मंदिरासाठी उपयोगी पात्र बनवणं. बाहेर जा. चर्चनं सेवा केली पाहिजे. चर्चचं काम सेवा करणे, आणि जर चर्च सेवा करत नसेल तर आम्ही पाहतो ते चर्च हे कधीच देवाच्या आवडीचं चर्च नसणार आहे. प्रभूला धन्यवाद देतो, प्रभूची स्तुती करतो. ज्या पद्धतीच्या अपेक्षा प्रभू आमच्याकडनं करत आहे त्याच पद्धतीनं आम्ही देवाच्या मंदिराची पूर्तता केली पाहिजे. आणखीन काही मुद्दे आहेत, परंतु परत कधी जर आलं तर आपण त्या विषयावरती बोलू. देव या मंडळीला अशाच पद्धतीने प्रतिदिवशी वाढवो आणि देवाच्या सानिध्यात मंडळीची वाढ अधिक आणि अधिक करो. हीच प्रार्थना, हीच अपेक्षा या चर्च संबंधाने असणार आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की या सगळ्या गोष्टी घडत असताना तो आम्ही म्हणतो की असंख्य गंधसरू आणि सोर आणि सिदोनातनं आणले पाहिजे. सोर आणि सिदोनामध्ये विश्वासणारे लोक बाहेर जातात आणि त्या ठिकाणातनं मंडळीसाठी सेवा करतात आणि हजारो आत्मे देवाच्या राज्यामध्ये आणतात. हजारो आत्मे देवाच्या राज्यामध्ये आणा. हालेलुया. हजारो आत्मे प्रभूच्या राज्यासाठी आणि तुम्हाला सिद्ध आणि तयार करता आले पाहिजे. सेवेसाठी बाहेर पडायला पाहिजे. आणि सेवा करत असताना आम्ही पाहतो हजारो आत्म्यांचं तारण व्हायला पाहिजे, हजारो आत्म्यांचा उद्धार व्हायला पाहिजे, हजारो आत्मे देवाच्या राज्यासाठी जिंकले पाहिजेत. जर मंडळी सेवा करत नाही तर त्या ठिकाणामध्ये मी पाहतो कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि देवाचं कार्य पुढे होऊ शकत नाही. देवाची इच्छा आहे मंडळीने सेवा करावी, मंडळीने सेवा करावी. आणि म्हणून चर्च, दावीद म्हणतो कसं चर्च बांधलं पाहिजे तर सेवा करणारं चर्च असलं पाहिजे. काय आमचं चर्च सेवा करणारं चर्च आहे? प्रत्येक मंडळीसाठी या ठिकाणामध्ये आम्ही प्रत्येक मंडळीसाठी पाहतो की देव शिक्षण देत आहे. तो म्हणतो जाऊन सेवा करा, सेवेसाठी बाहेर पडा. लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येक व्यक्तीने सेवा केली पाहिजे. सेवा हे त्याचं ध्येय असलं पाहिजे. किती आत्मे तारणामध्ये आणले, किती गंधसरू आणले, वाचा बरं ते वचन. व असंख्य गंधसरू. असंख्य गंधसरू ही जमा केली. सिदोन व सोर येथल्या लोकांनी गंधसरूची पुष्कळ लाकडे. पुष्कळ लाकडे. किती लाकडं? पुष्कळ. उत्तेजित करतो आज सकाळी तुम्हाला, मरणाच्या अगोदर पुष्कळ आत्म्यांचं तारण तुमच्याकडनं झालं पाहिजे. दावीद म्हणतो मरणापूर्वी एखादी गोष्ट मला करायची. कोणती गोष्ट करायची? मरणापूर्वी हजारो आत्मे, लाखो आत्मे प्रभूच्या पायावरती आले पाहिजे. या प्रकारची प्रभू अपेक्षा करत आहे. उत्तेजित व्हा, सेवेसाठी बाहेर पडा. मरणापूर्वी किती आत्मे तुम्ही प्रभूकडे आणले? तिथं असं लिहिलं दाविदानं वाचा बरं ते वचन.
असंख्य गंध स्वरूप ही जमा केली. म्हणजे मोजदात नाही, सेवेला लिमिट नाही, आत्मे जिंकण्याला मर्यादा नाही. तुम्ही नुसतं तुमच्या आणि चर्च पुरतं मर्यादित राहू नका. जग तुमच्यासाठी एक मोठं आव्हान आहे, तुम्हाला चॅलेंज आहे. तुम्हाला प्रभू बोलवत असताना तो म्हणतो मला हजारो आत्म्याला जिंकण्यासाठी तुझा वापर करायचा. उत्तेजित व्हा आज सकाळी आणि तुमच्यासाठी एक मोठं व्यासपीठ आहे. ते चर्चचं पुलपीठ नाही, तुमच्यासाठी जगात मध्ये एक मोठं संधी आहे. आणि या माईक मधनं नाही तर जो तुमचा कंठ आहे याच्यातनं जाऊन राष्ट्राला सुवार्ता सांगा, राष्ट्र जिंका. कारण दावीद म्हटला मरणापूर्वी हजारो गंध स्वरूप मला जमा करायचे, तुम्हाला सुद्धा हजारो आत्मे जमा करायचे. आमेन. 5-10 आत्म्यांमध्ये समाधानी होऊ नका, 100-200 आत्म्यांमध्ये समाधानी होऊ नका. चर्च मध्ये तुम्ही उभं राहाल तर तुमच्या पाठीमाग हजारो लोक दिसले पाहिजे का? कारण तुम्ही मरणापूर्वी ही केलेली गोष्ट आहे. आमेन. मरणापूर्वी तुम्हाला हे करता आलं पाहिजे. त्यानंतर 5वं वचन वाचूया, 6वी गोष्ट 5 वचन वाचूया. सिदोन व सोर इथल्या लोकांनी गंध सरूची पुष्कळ लाकडे दाविदास आणून दिली. दावीद म्हणाला माझा पुत्र शल्मोन तरुण व सुकुमार आहे आणि जे मंदिर परमेश्वरा प्रित्यर्थ बांधावयाचे आहे ते अत्यंत भव्य. कसं भव्य? देव आमचा भव्य, त्याचं मंदिर पण भव्य असलं पाहिजे. किती भव्य असलं पाहिजे वाचा. अत्यंत भव्य सर्व देशात विख्यात व शोभिवंत झाले पाहिजे. म्हणून मला त्यासाठी तयारी केली पाहिजे. मला तयारी करायची. आता मला काय तयारी करायची? माझं चर्च, माझी मंडळी, माझं भवन आणि जे देव त्याच्यामध्ये राहतो हे देशामध्ये विख्यात व्हायला पाहिजे. तुमच्यासाठी आव्हान आहे, लक्षात घ्या. तुमचं चर्च असं बनावं की या देशामध्ये लोकांनी म्हटलं पाहिजे शिल्हो चर्च मध्ये मला जावं, शिल्हो चर्च मध्ये जाऊन मला आणि देवाला शोधावं. कारण ते मंदिर भव्य आहे, इमारत भव्य नाही, यातला देव भव्य आहे, यातलं कार्य भव्य आहे, यातला अभिषेक भव्य आहे, यातलं सामर्थ्य भव्य आहे. यातले लोक सेवा करताना भव्यतेने सेवा करतात. यातल्या लोकांचं अंतकरण सुद्धा भव्य आहे, यांची स्वप्न भव्य आहे, यांचे दृष्टांत भव्य आहे. आणि प्रभू आज सकाळी तुम्हाला सांगत आहे भव्यतेनं देवाचं मंदिर भव्य बनवू द्या. हालेलुया. देव तुमचा भव्य आहे, मग तुम्ही छोटे का? तुमची स्वप्न छोटी का? दावीद म्हणतो मरणापूर्वी मला देवाचं मंदिर भव्य बनवायचं आहे. आमेन. काय मरणापूर्वी तुम्ही देवाकडे प्रार्थना करायची, देवा शिलोचा विचार लोक करतील ना तर त्याच्यामध्ये माझी भव्यता दिसली पाहिजे. स्पर्धा म्हणून नाही, तुझं वचन सांगतो म्हणून. आमेन. कुठेतरी माझं त्याच्यात नाव असू दे. लाखो आत्मे, करोडो आत्मे, मग कसं मी संख्येत तरी तुम्हाला सांगू. यांगी सारख्या चर्च मध्ये 30 लाख 40 लाख लोक जमतात. त्या व्यक्तीने ते मंदिर भव्य बनवलं. यांगी चावचा देव आमचा देव नाही का? हालेलुया. आम्ही का ना ती मोठी स्वप्न बघत, आम्हाला का नाही वाटत हजारो आत्मे आम्ही देवाच्या राज्याकडे आणावेत. मंदिर भव्य बनणं गरजेचं आहे. मंदिरामध्ये देव राहतो आणि सेवा कार्य सगळीकडे पसरल्याशिवाय मंदिर विख्यात तरी कसं होणार आहे? जर तुम्ही देशादेशामध्ये जाऊन सेवा केली नाही, राज्यामध्ये जाऊन सेवा केली नाही तर कसं मंदिर विख्यात होणार आहे? कसं प्रभू लोकांना समजणार आहे? मंदिरातला देव लोकांना दाखवणं गरजेचं आहे. मंदिरातला ख्रिस्त लोकांना दिसलं पाहिजे. शल्मोनाचं मंदिर भव्य होतं, ती इमारत भव्य होती. म्हणून येशू काय म्हटलं माहिती का? ह्या मंदिराची चिऱ्यावर चिरा सुद्धा राहणार नाही. त्यानं सांगितलं हे नष्ट होऊन जाणार आहे. पण शिष्यांचं जे मंदिर ज्यानं तयार केलं तो काय म्हटला? जगाच्या कानाकोपऱ्यात माझी सुवार्ता पोचेल आणि त्याच वेळेस माझं येणं होणार आहे. इतकी भव्यता होऊ द्या, एकाही व्यक्तीच्या कानावर येशू पडला नाही असं होऊ देऊ नका. प्रत्येकानं म्हटलं पाहिजे. आज तुमच्यासाठी आव्हान आहे, शिलो चर्च तुमच्यासाठी आव्हान आहे. तुमच्या शहरात, तुमच्या गावात, तुमच्या जिल्ह्यामध्ये एकही व्यक्ती वाचू देऊ नका ज्याच्या कानावरती येशू पडला नाही. मंदिराची ती भव्यता आहे, ती भव्यता आहे आणि ती भव्यता बाहेर पडली पाहिजे मरणाच्या अगोदर. प्रेषित 2
46 ते 48 पर्यंतची वचन वाचा बरं. प्रेषितांचं कृत्य 2 अध्याय 46 पासून 48 पर्यंतची वचन. हा, ते दररोज एक चित्तानं व तत्परतेने मंदिरात जमत असत. घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाचं वाढतं मंदिर. वाचा बरं परत. ते दररोज एक चित्तानं व तत्परतेने मंदिरात जमत असत. कधी जमत होते? दररोज. आम्हाला आठवड्यात एकदा जमणं मुश्किल. मंदिर जर भव्य व्हायला पाहिजे दररोज एकत्र यायला पाहिजे. कशासाठी? एकत्र जमत घरोघरी भाकर मोडीत. आता नुसतंच मंदिरात येत होते. मला प्रश्न पडतो, रोज मंदिरात येत होते तर भाकर मोडायला घरोघरी रोज कधी जात होते? आणि रोज जर सेवा करत होते तर हे झोपत कधी होते? हे काम कधी करत होते? पण त्यांना माहितीये काम हे माझं आणि पार्ट टाइम जॉब आहे, सेवा ही माझी फुल टाइम जॉब आहे. हालेलुया. पृथ्वी तलावरचं काम तुमचं पार्ट टाइम आहे आणि पार्ट टाइम जॉब मध्ये रिटायरमेंट आहे. फुल टाइम जॉब मध्ये मरेपर्यंत तुम्ही देवाच्या हातामध्ये पडता. जिथून रिटायर होत नाही ते काम करायला सुरुवात करा. हालेलुया. काही ठिकाणात सस्पेंड केलं जातं, काही ठिकाणामध्ये ते सांगतात आमची कुवत नाही आणि तुम्ही आता घरी बसा कारण कंपनी आमची तुम्हाला आणि नाही देऊ शकत. आता जी मंदी चालू आहे सांगते कंपनी आता तुम्ही घरी बसा. एकच ठिकाण असं आहे जिथं मंदी नाही आणि या ठिकाणामध्ये केलेलं काम हे गौरवी काम आहे. म्हणून जसं ते लोक घरोघरी एकत्र जमत तसं घरोघरी एकत्र जमा. कसं भव्य होणार आहे मंदिर? चर्च मधला प्रत्येक व्यक्ती ज्यास दुसऱ्या घरी जाऊन भाकर मोडेल, वचन सांगेल, तेव्हा मंदिर भव्य बनणार आहे. प्रत्येक व्यक्तीना ते घरोघरी एकत्र जमत. असं बरं. ते दररोज एक चित्तानं व तत्परतेने मंदिरात जमत असत. कसे जमत होते? एक चित्ताने अजून तत्परतेने. अहो त्याच्यासाठी तत्परता असली पाहिजे. चर्च 9:30ला आणि लोक 11ला येतात, 12ला येतात, मग त्यांच्यामध्ये तत्परता नाही आणि मग नुसतंच प्रार्थना करून भव्य बनवतो म्हणतो. तू तर भव्य बन. हालेलुया. तू कधीतरी येणार, कधीतरी 11ला येणार, कधी 12ला येणार, कधी 11:15ला येणार. अरे भव्य होण्यासाठी तुझं मन तेवढं मोठं व्हायला पाहिजे, तुझ्यात तत्परता असली पाहिजे, मग मंदिर. आता शेवटचा मुद्दा आपण वाचूया. 1 शमूएल आणि त्याचा 22वा अध्याय 6 ते 9 वचन. हा वाचा. मग त्यानं आपला पुत्र शलमोन यास बोलावून इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ मंदिर बांधण्याची आज्ञा केली. का केली? पहा, दावीद आपला पुत्र शलमोन याला म्हणाला, माझा देव परमेश्वर याच्या नावाप्रित्यर्थ मंदिर बांधावे असा माझा मानस होता खरा. पण परमेश्वराचा आदेश मला प्राप्त झाला की तू बहुत रक्तपात केला आहेस आणि पुष्कळ युद्ध केली आहे. तुला माझ्या नावानं मंदिर बांधावयाचे नाही कारण तू माझ्या देखत पृथ्वीवर पुष्कळ रक्तपात केला आहे. पहा तुला एक पुत्र होईल. तो शांतताप्रिय मनुष्य असेल. मी त्यास त्याच्या चोहोकडल्या शत्रूपासून विसावा देईल. त्याचं नाव शलमोन. दाविदाला वाटलं. 8वा मुद्दा मी तुम्हाला सांगते. कोण मंदिराचा भाग असू शकतं? जे भव्य मंदिर, विश्वविख्यात मंदिर, ज्या मंदिरामध्ये परमेश्वर वास करतो, जे मंदिर परमेश्वराच्या अस्तित्वाची साक्ष देते, जे गौरवी चर्च, ज्या चर्च कडे पाहिल्यावर देव प्रसन्न, लोक प्रसन्न. प्रेषितांच्या कृत्यामध्ये म्हटलं की त्या लोकांना पाहिल्यावर पाहणारे लोक त्यांना प्रसन्न असत, देव त्यांना प्रसन्न असत. परमेश्वर प्रसन्न असल्याशिवाय आम्ही पाहतो की त्या ठिकाणामध्ये देवाचं अद्भुत सामर्थ्य उतरू शकत नाही आणि परमेश्वर प्रसन्न असल्याशिवाय लोक पण प्रसन्न असू शकत नाही. पण या मंदिराचा जबाबदारी कोणाच्या खांद्यावर? दाविदानं सगळी तयारी केली खरं. देवाला विचारलं, देवा मंदिर बांधू का? देव म्हटला तू नाही बांधायचं. का? कारण तू खूप युद्ध केलेले आहेत. ऐका, आजच्या दिवसापासून
आजच्या दिवसापासून, ऐकलेल्या क्षणापासून जे लोक जास्त वादविवाद करतात ते देवाच्या मंदिराचा भाग कधीच बनू शकत नाही. येते का लक्षात? कालपर्यंत तुम्हाला सूट होती, रात्री तुमचं झालेलं भांडण प्रभू माफ करायला तयार आहे. पण जर तुम्हाला देवाच्या गौरवी मंडळीचा भाग बनायचंय तर तुम्हाला शांतता प्रिय बनणं गरजेचं आहे. तुम्हाला शलमोन हा शांतता प्रिय व्यक्ती आहे. हालेलुया. शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. मी देवाचं मूल आहे तर पहिल्यांदा माझ्यामधनं फायटिंग स्पिरिट, युद्ध करणारा आत्मा, त्याला बाहेर काढणं गरजेचं आहे. चर्चमध्ये, मंदिरामध्ये ज्या लोक मला पाहतील त्यास माझ्यातनं लोकांना शांती दिसली पाहिजे. वादाचा आत्मा, भांडणाचा आत्मा जर माझ्यामध्ये असेल तर खरंच देवाचं गौरव होईल का, हाही मोठा प्रश्न आहे. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. तो म्हणतो शलमोन म्हणजे शांतीप्रिय व्यक्ती जर असेल, काय लिहिले वाचा बरं त्याच्यात, शलमोन. मग त्याने आपला पुत्र शलमोन यास बोलावून, नाही, पहा तुला एक पुत्र होईल, तो शांतता प्रिय मनुष्य असेल. मी त्यास त्याच्या चोहोकडल्या शत्रूपासून. जर चर्च मध्ये शांतता प्रिय व्यक्ती असेल तर चोहोकडच्या शत्रूपासून देव चर्चला वाचवतो. जर परिवारामध्ये युद्ध करणारे लोक असतील, वाद करणारे लोक असतील तर सोहोकडून येणाऱ्या शत्रूपासून देव त्यांचा बचावच करत नाही. दुसऱ्या भाषेमध्ये सांगायचं तर आम्ही म्हणतो वाचवा फळक साहेब, आमच्या घराला वाचवा. तुझ्या घराला तूच वाचवणार आहे, तुझ्या घरात तू शांती टिकवून ठेव. एक शांतता प्रिय व्यक्ती शलमोन, तो म्हणतो एका शांतता प्रिय व्यक्तीमुळं मी देशाचा बचाव करेल. हालेलुया. मंडळीमध्ये देव एक शलमोन शोधत आहे. आमेन. काय तो शलमोन तुम्ही आहात? शांतीप्रिय. तेव्हा अशा लोकांचं वैशिष्ट्यच आहे, कोणत्याच गोष्टीचा आघात प्रभाव त्यांच्यावरती पडत नाही आणि त्यांची शांती कोणीच तोडू शकत नाही. आमेन. कारण ते स्वतः शांती आहे. हालेलुया. शांती करणारे बरं का, शांती करणारे म्हणजे काय, गडबड तुमच्यावरती चालू राहणार आहे, पण तुम्ही आता दुसऱ्या भाषेत सगळं घरात पाणी आलंय, आमकं आलं, तमकं, पाहुणे आलेत, सगळे आलेत, पण तुम्ही स्वयंपाक करता म्हणजे काय, पाहुण्या रावळ्याकडे बघत नाही, पाण्याकडे बघत नाही, पाण्याचं काम चालू आहे पण तुम्ही स्वयंपाक करता. तसंच आहे, तुम्ही शांती करता, बाहेर वादविवाद चालू आहे, दोषारोप चालू आहे, निंदा चालू आहे, संकट आलेले आहेत मनास आणि तुमच्या मनाच्या विरोधात आणि घडत आहे आणि तुम्ही मात्र शांती करता. इकडे कर्जबाजारीपणा आहे आणि शरीरामध्ये रोग आहे, आज शरीरामध्ये आणि असंख्य प्रकारच्या पीडा आहे, कुटुंबामध्ये गोंधळ आहे, पण तुम्ही शांती करता. आणि मग येशू म्हणतो शांती करणारे ते धन्य, ते देवाची लेकरं होतील. आणि जी देवाची लेकरं तेच देवाचं मंदिर बांधतील. हालेलुया. मरणाच्या अगोदर कोणती गोष्ट करायची, तर मरणाच्या अगोदर एकमेकाबरोबर शांती करायची. आमेन. मरणाच्या अगोदर एकमेकाबरोबर सलोखा करायचा. शांती म्हणजे वेल्डिंग, शांती म्हणजे जोडलं जाणं. आमेन. शांती करणं म्हणजे एकमेकाशी जोडलं जाणं. लक्षात ठेवा, शांती करा म्हणजे एकमेकाशी जोडलं जा. आणि जे शांती करणारे लोक आहे, बायबल सांगतं त्या लोकांच्या द्वारेच देव त्याचं मंदिर बांधणार आहे. प्रभू याच पद्धतीने तुम्हाला मंदिर बांधण्यासाठी सहाय्य करो.